यंदाच्या महाकुंभ मेळ्यात अनेक लोक व्हायरल झाले. त्यातील एक म्हणजे माळा विकणारी मोनालिसा. आता या मोनालिसाला चक्क सिनेमाची ऑफर आल्याचं कळतंय. कोणी दिले तिला ही सिनेमाची ऑफर आणि हा कोणता सिनेमा आहे, चला तर जाणून घेऊयात. तर झालं असं की महाकुंभ मेळ्यात माळा विकता विकता मोनालिसा व्हायरल झाली. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओज नंतर तिला एक प्रकारची लॉटरीच लागले असं म्हणायला हरकत नाहीये. कारण निर्माते सनोज मिश्रा यांनी तिला त्यांच्या आगामी सिनेमासाठी चक्क ऑफर दिली आहे. एका न्यूज चॅनलवर मोनालिसाची मुलाखत पाहिल्यानंतर निर्माते सनोज मिश्रा मोनालिसाच्या शोधात प्रयागराज महाकुंभाला पोहोचले होते. तिथे त्यांनी तिची आणि कुटुंबियांची भेट घेतली आणि तिला सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमाचं नाव द डायरी ऑफ मणिपूर असं असून त्यात मोनालिसा मुख्य भूमिकेत काम करणार असल्याचं सांगितलं जातंय. ती या सिनेमात एका निवृत्त आर्मी ऑफिसरच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग हे एप्रिल ते जून महिन्यात सुरू होणार असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये हा सिनेमा रिलीज देखील होणार आहे. तसंच शूटिंग पूर्वी मोनालिसाला 3 महिने मुंबईत अभिनयाचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय. तर मग तुम्हाला या व्हायरल गर्ल मोनालिसाला सिनेमात पाहायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करायला विसरू नका.